जर क्वांटम फिजिक्स माहित असेल तर क्वांटम फिजिक्समध्ये पहिलाच सिद्धांत आहे, लॉ ऑफ व्हायब्रेशन म्हणतात त्याला. क्वांटम फिजिक्स नावाचं जे शास्त्र आहे विकसित झाले गेल्या जवळ 70-80 वर्षापूर्वीपासून. त्या शास्त्रज्ञांनी म्हणजे क्वांटम फिजिक्स आणि फिजिक्स या दोन वेगळ्या संकल्पना. फिजिक्स म्हणजे काय, तर अणुपासून पुढे काय निर्माण होतं, म्हणजे सृष्टीचा विस्तार, हे फिजिक्स सांगतं. तर फिजिक्स अशी मांडणी करतं काहीतरी 107 अणुपासून सगळं विश्व निर्माण केले वगैरे वगैरे, आपण शाळेत शिकलो सगळं. क्वांटम फिजिक्स म्हणजे काय, की अणुच्या गर्भात काय आहे त्याचा शोध घेणं, अजून खोलवर, अणुच्या गर्भाचा शोध घेणं, अणुच्या बाहेरच्या जगाचा शोध घेणं म्हणजे फिजिक्स, ज्याला आपण पदार्थ विज्ञान म्हणतो. पण अणुच्या गर्भातला शोध घेणं दॅट इज क्वांटम फिजिक्स. तेव्हा शास्त्रज्ञांनी जेव्हा शोध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येक अणुमध्ये, प्रत्येक पदार्थाच्या अणुमध्ये शेवटी बॉटम लेवल किंवा बेसिक लेवलवर फक्त स्पंदने आहेत. म्हणजे कुठल्याही पदार्थाचा अणु घेतला, कुठल्या सृष्टीतील याच्याऐवज कुठल्याही वस्तूचा, कुठल्याही गोष्टीचा, कुठल्याही पदार्थाचा अणु घेतला तर त्याच्या मुळाशी स्पंदनच सापडतं.